घरी गाई आहे. हा, आपल्या गावामध्ये अंदाजी घरं किती असतील कोणीतरी सांगा. किती घरं असतील आपल्या गावामध्ये? किती? हा, 500,000 धरा. ठीक आहे, 500,000 गाव आहे. 1000 घरांमध्ये मला सांगा गाई किती जणांच्या घरी असतील? किती? 50 घरामध्ये. बरोबर आहे. आता गाय कोणाकोणाच्या घरामध्ये आहे म्हणलं तुम्ही हात वर एवढ्या लोकांनी केला. आता दत्तात्रय भगवान परमात्माच्या महादेवाच्या दारात तुम्ही आम्ही बसलो, इमानदारीने हात वर करा बरं. म्हशी कोणाकोणाच्या घरी आहे? हा, हात करायची गरजच नाही. म्हैस नाही असं एक सुद्धा घर सापडणार नाही. आता तुम्ही एवढी लोक आहात, पण आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एखाद्या आईनं जर एखाद्या लेकराला जन्माला जर घातलं, त्या आईला जर दूध जर येत नसेल, तर तुम्ही हातामध्ये गिलास घेता आणि गावामधलं प्रत्येक घर पालत घालता. म्हशीच्या दुधासाठी का गाईच्या? बोला बोला, कोणाच्या दुधासाठी? हा, गाईच्या दुधासाठी. कारण काय, आमचं लेकरू जर आम्हाला वाचवायचं असेल तर आम्हाला कोणाचं दूध चालतं? गाईचं दूध लागतं. अरे जी गाय आपल्या लेकराला कमी दूध पाजते आणि तुमच्या आमच्या लेकराला दूध पाजून लहानाचं मोठं करते, तीच गाय म्हातारी झाल्यानंतर तुम्ही खाटकाच्या दारामध्ये बांधता. हे पापाचं ओझं जगाच्या मालकाला सहन होत नाही आहे. म्हणून लक्षात घ्या, अधर्म वाढायला लागला, पाप वाढायला लागला, ही जगाचा मालक अवतार आहे. पूर्वीच्या काळामध्ये गोकुळामध्ये गायी भरपूर होत्या, दूध भरपूर होतं. आणि पूर्वीच्या काळामध्ये